श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बघा, 7 जन्माची दरिद्री असेल, आपल्या नवऱ्याचं असेल, पूर्ण आयुष्य कष्टामध्ये गेलेलं असेल, आपण देवाची सेवा करतो, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या घरातील ज्या रूढी परंपरा असतील त्याचं पालन करतो, देवधर्म करतो, स्वामींची सेवा करतो, सर्व काही करतो, पण आपल्या मागची जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, इडापिडा आहे, ही आपला साथ सोडत नाही. आपण हवे तेवढे प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो आणि आपल्याला कुठेतरी वाटत आहे आपलं आयुष्य या दरिद्रतेमध्ये गेलेलं आहे, या आर्थिक तंगीमध्ये गेलेलं आहे. आपल्या मुलांना तरी याचा सामना करावा लागू नये यासाठी आपण म्हणजे अजून जास्त मेहनत करतो, कष्ट करतो, पण त्याचं हवं तेवढं फळ आपल्याला मिळत नाही. अशी परिस्थिती जर तुमच्यासोबत असेल तर या नवरात्रीमध्ये आता जी सेवा सांगणार आहे ही सेवा करा. ही सेवा करण्यासाठी एक वेळा हे स्तोत्र म्हणण्यासाठी आपल्याला फक्त 1 मिनिट लागेल. त्यामुळे ही सेवा ज्यांचीही परिस्थिती आहे की खूप कष्ट केले, खूप मेहनत गेली, आत्तापर्यंतचं आयुष्य सगळं कष्टात गेलं, पण त्याचं चीज झालं नाही, त्याचा फायदा झाला नाही, जीही काही आपली आर्थिक परिस्थिती आहे ती अशीच आहे, ती काही म्हणजे आपली संपत नाही आहे, आपल्या आयुष्यात चांगले दिवस येत नाही, अशा माझ्या सर्व ताई व दादांनी या सेवेला सुरुवात करा. या सेवेला सुरुवात केल्यापासून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जेही काही काम करत आहात त्या कामाचं तुम्हाला योग्य ते फळ मिळत आहे. बघा, बऱ्याच वेळेला आपण कष्ट करत राहतो पण आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही. तर नशिबाची साथ मिळवून देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये ही सेवा करेल. आणि ही सेवा करण्यासाठी खूप काही नियम नाहीत, पूजा आराधना नाही, काहीही नाही आहे. आपला मुलगा असेल, मुलगी असेल, आपण स्वतः असाल, आपली बायको असेल, घरातील कोणीही असेल, इव्हन आपले सासू सासरे असतील, आजी आजोबा असतील, कोणीही जरी आपल्या घरातील एकाने जरी ही सेवा कंटिन्यू म्हणजे या नवरात्रीमध्ये तर कराच करा. आणि यानंतर जरी तुम्ही ही सेवा कंटिन्यू ठेवली किंवा प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला ही सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवली तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडताना तुम्हाला स्वतःला दिसेल. तुम्हाला आपल्या भाग्याची साथ मिळेल. जेही काम, जेही बिझनेस असेल, जॉब असेल, जेही कार्य तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल 100%. म्हणजे अपयश तुमचा पिछा सोडून देईल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होईल. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा सुरुवात करत असताना बघा, आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल, कलश स्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि या नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केलेली असेल, कलश स्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. का करायचा आहे, कशासाठी करायचा, काय आहे, याचे फायदे काय आहेत, कोणत्या दिशेला दिव्याचं तोंड करायचं आहे, तेलाचा लावायचा की तुपायचा, हा सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि जर तुम्ही हा म्हणजे व्हिडिओ लेट बघताय आणि तुम्हाला आजही वाटतं की आता नवरात्रीचे 2-3 दिवस सुरू झालेले निघून गेलेले आहेत, मला अखंड दिवा लावायचा आहे, तर तुम्ही लावू शकता. सर्वात महत्त्वाचा आहे आपला भाव आणि आपली श्रद्धा. 1-2 दिवस गेले, 2-4 दिवस गेले, मग मी काय करू का नको, असे काहीही प्रश्न मनात आणू नका. तुम्ही उलट जरी हा व्हिडिओ बघितला, तुम्ही आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करा, कारण त्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. बघा, जर आपण देवघरासमोर अखंड दिवा लावलेला असेल तर आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे किंवा आपण घटस्थापना केलेली असेल, कलश स्थापना केलेली असेल, तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर लगेच आपण ही सेवा केली तर अतिउत्तम. पण बऱ्याच वेळेला आपल्याला काम असतं, लहान मुलं असतं, ऑफिस असतं, तर त्यावेळेला सकाळी पहाटे उठून आंघोळ करून ही सेवा केली आणि आपल्या कामाला गेलो तर अतिउत्तम. पण तुम्हाला शक्य नाही तर दुपारी, संध्याकाळी कधीही ही सेवा करू शकता. पण पहिल्या दिवशी, ज्या वेळेला तुम्ही ही सेवा करणार आहात, ज्या जागेवर बसून तुम्ही ही सेवा करणार आहात, 9 दिवस तुम्हाला त्याच जागेवर बसून त्याच वेळेला ही सेवा करायची आहे. सकाळी केली तर अतिउत्तम, पण तुम्ही दादा असाल, ताई असाल, संध्याकाळी उशिरा ऑफिसहून येता तर तुम्ही आल्यानंतर आंघोळ करून ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही घरीच असाल तर जेव्हाही तुम्हाला वेळ आहे, सकाळी जर करणार नसाल तर तेव्हा हातपाय धुवून वगैरे तुम्ही ही सेवा करू शकता.
आता आपल्याला करायचं काय आहे, सेवेला सुरुवात करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. सुरुवातीला श्री गणेशाचं स्मरण करायचं, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, वास्तुदेवतेचं, ग्रामदेवतेचं, माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी श्री विष्णूंचं स्मरण करायचं. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विनंती करायची. जेही काही आहे की अपयश असेल, सतत कामामध्ये अपयश, आर्थिक नुकसान, ते सगळं बोलायचं. हे दूर करण्यासाठी विनंती करायची. आपल्या घरातून दुःख, दरिद्रता, इडापिडा, अलक्ष्मी यांचा नाश होऊन माता लक्ष्मी तू भगवान श्री हरी श्री विष्णूसह आमच्या या वास्तूमध्ये, घरामध्ये स्थिर राहा, अशी विनंती करायची आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. तशा प्रकारे जर तुम्ही संकल्प केला तर 100% तुम्हाला यशप्राप्ती होईल. जीही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल. ते झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला हे छोटंसं पुस्तकही मिळेल किंवा तुम्ही गुगलवर, यूट्यूबवरून लिहूनही घेऊ शकता, प्रिंट काढूनही घेऊ शकता. कसंही आता तुम्हाला सेवा करायची म्हटल्यावर त्याचं तुम्ही कसं तरी अरेंजमेंट करा. महालक्ष्मी अष्टकम आपल्याला संकल्पयुक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत रोज 16 वेळा पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा पठण करण्यासाठी अगदी 1 ते 1.5 मिनटं लागतो. आपण 1 मिनटं पळकुडूया. 1 मिनटं 1 वेळा म्हणण्यासाठी म्हणजे 16 वेळा म्हणण्यासाठी आपल्याला फक्त 16 मिनटं लागणार आहे. त्यामुळे ही सेवा करण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागणार आहे असंही नाही. त्यामुळे आपण प्रत्येकजण, आपल्याकडे वेळ असो वेळ नसो, ही सेवा आपण करू शकतो. आणि ही सेवा अशी आहे, 7 जन्माची दरिद्रता दूर करून आपल्याला सौभाग्य प्राप्ती करून देणारी ही सेवा आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की आपण प्रत्येकाने ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही फक्त 16 वेळा वाचन करून, त्यानंतर आपल्या कुलदेवतेची आरती करून, जेही काही गोडाचा नैवेद्य असेल, साखर असेल, दूध साखर असेल, फळाचा असेल, आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता दुसरी पद्धत सांगते. ही सेवा करत असताना माता लक्ष्मीला बघा सर्वात जास्त प्रिय आहेत त्या म्हणजे लवंगा. तर आपण काय करायचं, आपल्याला 16 वेळा आता महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. तर आपल्याला लवंगाची एक जोडी घ्यायची. एक सिंगल लवंग नाही, 2 लवंगा, आणि त्या लवंगेला वरती फूल असावं. फूल नसलेली लवंग घ्यायची नाही. ज्या लवंगेला वरती फूल आहे अशा 2 लवंगा घ्यायच्या, म्हणजे 2 लवंगाची एक जोडी आपल्याला घ्यायची. तर असं आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तर आपल्याला 2 लवंगाची एक जोडी अशा 16 जोड्या घ्यायच्या आहेत. म्हणजे 16 लवंगा त्या डबल म्हणजे 32 लवंगा आपल्याला लागतील. आता पहिल्या वेळा आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहोत. 1 लवंगाची जोडी घ्यायची, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असेल, जर तुम्ही घटस्थापना केली असेल, कलश स्थापना केली असेल, आपल्या कुलदेवीचा टाक असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, महालक्ष्मीचा फोटो असेल, त्याला ते अर्पण करायचं. जेही असेल त्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 2 लवंगाची एक जोडी अर्पण करायची. दुसऱ्या वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 2 लवंगाची एक जोडी अर्पण करायची. हे पहिल्या दिवशी. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, पहिल्या दिवशीच्या या लवंगा ज्या आहेत एक डब्बी करायची किंवा काहीतरी त्यामध्ये ह्या लवंगा काढून ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी परत ही सेवा करायची, ते अर्पण करायचं, परत दुसऱ्या दिवशीच्या काढून, असं आपल्याला 9 दिवस करायचं आहे. आणि आता काय करायचं, रोज संध्याकाळी जेव्हा आपण झोपण्यासाठी जातो तेव्हा ह्या 2 लवंगा घ्यायच्या. जे आपण जमा केलेली डब्बी आहे त्यातील 2 लवंगा घ्यायच्या. कापूर घ्यायचा, तो भीमसेनी कापूरसुद्धा घेऊ शकता किंवा साधा कापूरसुद्धा घेऊ शकता. आणि आपण दिवाळीमध्ये दिवा लावण्यासाठी जी पणती वापरतो ती पणती घ्यायची, किंवा तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी घ्यायची. तर ती आता आपण पणती पकडूया. पणती घ्यायची आणि आपल्या बेडरूममध्ये तुमच्या नवरा बायकोमध्ये जर भांडण होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्यांच्या रूममध्ये, किंवा तुमच्या घरामध्ये भांडण तंटे होत असतील, पैसा टिकत नसतील, मुलं ऐकत नसतील, दुनियाभरचे प्रॉब्लेम्स असतील, तर आपल्या देवघरासमोर नवरा बायकोचे भांडण होत असतील, तर आपल्या बेडरूममध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी असेल, औषध उपचाराला प्रतिसाद देत नसेल तर त्यांच्या बेडरूममध्ये, किंवा आपल्या घरामध्ये कलह असेल तर आपल्या देवघरासमोर. आपल्याला आता काय करायचं आहे, कापूर घ्यायचा. तो कापूर शुद्ध गाईचं तूप असतं, एका डबीमध्ये आपण काढूनच ठेवायचं या सेवेसाठी.
त्या गाईच्या तुपामध्ये ते कापूर बुडवायचा, ते आपल्या पणतीमध्ये ठेवायचा आणि ज्या 2 लवंगा आहेत, 2 लवंगाची एक जुडी जी आपण माता लक्ष्मीला महालक्ष्मी अष्टकम म्हणून अर्पण केलेली आहे, त्यातील 2 लवंगा घ्यायच्या, त्या कापरावर ठेवायच्या. जे आपण तुपामध्ये बुडून कापूर घेऊन तो पणतीमध्ये ठेवला आहे त्याच्यावर या 2 लवंगा ठेवायच्या. आणि जर तुम्हाला स्वतःच्या बेडरूममध्ये जर ते प्रज्वलित करायचं असेल, जे आजारी आहेत त्यांच्या बेडरूममध्ये प्रज्वलित करायचं असेल किंवा देवघरासमोर प्रज्वलित करायचं असेल, तिथे ते काडीपेटीनं प्रज्वलित करायचं. आणि ते करत असताना तुम्ही ज्याही कोणत्या देवाला मानता, जसं की स्वामी समर्थांना मानत असाल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. दत्त महाराजांना मानत असाल तर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणायचं. किंवा आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे तो आपण बोलायचा. किंवा तुम्ही फक्त श्रीम 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 किंवा ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः असंही म्हणू शकता, ते पूर्ण जळेपर्यंत. आणि हे झाल्यानंतर काही नाही, म्हणजे ते जे त्याच्यामध्ये थोडंसं राहिलेलं असतं ते आपण आपल्या कुंडीमध्ये वगैरे, आणि रोज आपल्याला हे असं करायचं आहे. ही सेवा चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हे जर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये केलं तर तुमच्या नवरा बायकोमधील भांडणं कमी होत आहेत. नवरा जर तुमचा चिडचिड करत असेल किंवा तुम्ही स्वतः चिडचिड करत असाल तर हे तुमच्यामध्ये कमी चिडचिडपणा झालेला आहे, नवरा बायकोमध्ये प्रेम वाढलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. जी व्यक्ती आजारी आहे त्यांच्या बेडरूममध्ये तुम्ही जर केलं तर ती व्यक्ती औषध उपचाराला प्रतिसाद देत आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही देवघरासमोर जर ही सेवा केली तर तुमच्या घरातील जीही काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये शांतता निर्माण झालेली आहे, पैसा टिकायला लागलेला आहे. जी चिडचिड असेल, तुम्हाला सतत आळस येत असेल, काम न करण्याची इच्छा होत असेल, म्हणजे असून बऱ्याच गोष्टी जर होत असतील तर त्या गोष्टी दूर होऊन तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. ही सेवा आपल्याला पूर्ण नवरात्रीमध्ये करायची आहे. ही सेवा करत असताना कोणताही नियम वगैरे असं काही नाही. तसं तर नवरात्रीमध्ये आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर आपल्या घरामध्ये चटईवर असेल, घोंगडीवर असेल, आपल्याला खाली झोपायचं आहे. पण शक्य नसेल तर काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला जर जमिनीवर बसता येत नसेल तर ही सेवा आपण खुर्चीवर, स्टूलवर, चौरंगावर बसून केली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. फक्त आपल्याला देवघरासमोर किंवा जिथे घटस्थापना केलेली आहे, कलशस्थापना केलेली आहे तिथं करायचं आहे. बेडवर बसून वगैरे ही सेवा आपल्याला करायची नाही आहे. आणि 16 वेळेस म्हणत असताना आपल्याला मधीच उठायचं नाही आहे. सकाळी करत असाल तर आंघोळ झाल्यानंतर न खाता पिता केली तरीही चालेल. आणि दुपारी, संध्याकाळी, तिन्ही संजेला जेव्हाही केव्हा करत असाल तेव्हा जर आपण दिवसभर खाल्लेलं वगैरे असेल त्यानंतर केली तरीही चालेल. फक्त सेवा करण्यापूर्वी जर बाहेरून आला असाल तर आंघोळ करा आणि घरातच असाल तर हातपाय धुवून चूळ भरून सेवेला सुरुवात करा. या सेवेचा प्रभाव तुम्हाला अगदी काही दिवसांमध्येच दिसायला लागेल आणि 7 जन्माची तुमची दरिद्रता दूर होऊन तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारी एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येकाने किंवा आपल्या परिवारातील एका तरी व्यक्तीने आपल्या परिवाराच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलाच्या, नवऱ्याच्या, स्वतःच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने ही सेवा कराच करा. आणि आपल्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला वाटतं की अशी व्यक्ती आहेत पण ती खूप प्रामाणिक आहेत, चांगली आहेत, आपल्या जवळची आहेत, त्यांनाही ही सेवा करायला सांगा. कारण बिकट परिस्थितीमधून काढणारी ही अगदी 1 मिनिटाची सेवा आहे. आणि नवरात्र झाल्यानंतरही जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी, अष्टमीला, नवमीला तुम्ही 16 वेळा ही सेवा करू शकता. किंवा नित्यसेवेमध्ये रोज 1 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता. याचे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम दिसतील. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुम्ही ज्या यशाची प्राप्ती करण्यासाठी म्हणजे धडपड करत होता, मेहनत करत होता, ती यशाची प्राप्ती तुम्हाला मिळेल. प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.